पाहिजे ना. आणि ते सर्व वेळ सर्वांसाठी ना यांचा वेळच दाखवते किती खोटेपणा करतात ना. झाला लाईव्ह चालू. ओके. नमस्कार, मी किशोरी आरडे. मी आता हा बोर्ड पहिला आला पाहिजे ना. घ्या. परत एकदा चालू करू का? घ्या, चालू केलं घ्या. झालं का मग व्यवस्थित? हो, झालंय झालं घ्या. नमस्कार, मी किशोरी आरडे. मी आज इथे कर्जत पोलीस ठाणे येथे आलेली आहे. इथे काही सर्व वेळ सर्वांसाठी इथले जे पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ना, हे इथे गोरगरिबांचा अन्याय करत असतात. म्हणून माझे मिस्टर तुषार आरडे हे वकील आहेत आणि हे जे पोलिसांचा अन्याय करतात ती लोक माझ्या मिस्टरांना मदत मागण्यासाठी आली असता माझे मिस्टर फक्त पोलीस स्टेशनला आले तर तुम्ही यांचा गुन्हा दाखल का करून घेत नाही जा विचारण्यासाठी त्यांनी व्हिडिओ शूटिंग चालू केला. त्यांनी व्हिडिओ शूटिंग चालू केला तर या लोकांनी माझ्या नवऱ्याला विचारलं की तुम्ही व्हिडिओ शूटिंग का चालू केला. व्हिडिओ शूटिंग चालू केला जेणेकरून ही लोक खोटं बोलतात. सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तर ही लोक सीसीटीव्ही फुटेज देत नाही कारण त्यांचे कारनामे दिसतील ना जगाला म्हणून. तर त्यामुळे त्यांनी माझे मिस्टर व्हिडिओ शूटिंग चालू केला पुरावा म्हणून. तर या लोकांनी माझ्या मिस्टरांचा मोबाईल जप्त करून त्यांना अटक केली. कारण फक्त एवढंच की माझे मिस्टर न्याय मिळवून देण्यासाठी आले असता व्हिडिओ शूटिंग केलं असतं. या लोकांनी त्यांना अटक केली. जाणीवपूर्वक कुठल्या कायद्यामध्ये असं आहे की व्हिडिओ शूटिंग करायचं नाही. कायदा काय सांगतो की तुम्ही कुठल्याही कार्यालयात जा व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड आहे. मग ही कायद्याला हे पोलिसांच्या फाट्यावर मारतायत. यांच्यासाठी कायदा काय वेगळा आहे का? सर्वसामान्यांसाठी वेगळा नाही, यांच्यासाठी काय वेगळं आहे का? हा, यांनी का कायदा विकत घेतलाय का? कुठली महिला तक्रार द्यायला आली का तिला हात लावून लावतात ही लोक. बोलतात चालती हो तुझ्या बापाचा पोलीस स्टेशन आहे का? मग यांच्या बापाचा पोलीस स्टेशन आहे का? यांना कुर्ती दिले सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काय महिला अन्याय करण्यासाठी. सीसीटीव्ही फुटेज मागचं का देत नाही? कारण नाही सरकार कशाला पाहिजे? तुम्ही पगार घेता ना आमच्यामुळे घेताय. तुम्ही खुर्चीवर बसता तर सर्वसामान्य माणसांच्यासाठी बसतायत. अरे पोरांनो, जर तुमचं हिंमत नसेल ना तर खुर्ची सोडा, खोटे धंदे बंद करा. किती तुम्ही अन्याय करणार एखाद्यावरती? हा, तुम्ही किती अन्याय करा, आम्ही लढत राहू. तुम्ही जन्माला टाका, आम्ही येऊ परत, पण सोडणार नाही. कायदा सगळ्यांना सारखाच आहे. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करा, आम्ही हार मानणार नाही. तुम्हाला नोकरी, तुम्हाला कायदा दिलाय कशासाठी? सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी का पैसे खाण्यासाठी? दुसरा न्याय लोकांनी अन्याय करण्यासाठी. न्याय मिळवून द्यायची क्षमता तुमच्यात नाहीच आहे. राजीनामे द्या. मग तुमच्यात हिंमत नसेल ना हे करायची तर जा स्वतःच्या घरी गेला तर बायको पोरांच्या तोंडाकडे बघा जरा. तेवढं लाज बाळगा. आज माझा लहान लेकरू घेऊन मी इथं आलेली आहे. त्याला जेवणावरून उठून घेऊन आलेले. लाज वाटली पाहिजे रे. एखादा माणूस एखाद्याला न्याय मिळून द्यायचं नाही तर तुम्ही खोटे गुन्हे नका. अरे धिक्कार असतो तुमच्यावर. अरे पोरांनो, खोटे गुन्हे दाखल तर लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुम्ही किती खोटा करा पण लक्षात ठेवा तुम्हाला जो वर्दीचा माज आहे ना तो एक दिवस उतरल. तुम्ही वर्दीची घातलेली सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी घातलेले, खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी नाही. एक लक्षात ठेवा. मी किशोरी सांगते, आज सर्वसामान्य महिला आहे. तुम्ही जेवढा खोटा केलाय ना मी तुमचं जगासमोर आणेन. तुम्ही एकच नाही बरेच कांड केलेले आहेत. सगळे बाहेर काढीन. कोणाच्या जीवावर रे? राजकीय दबावाखाली तुम्ही तशी पोलीस स्टेशन मांडलाय का? राजकीय लोक तुम्हाला पगार देतात का? का सरकार देतं तुम्हाला पगार? सर्वसामान्यांना न्याय मिळून देतात त्याचा टाळ्या लावा. तुमच्या कर्जत पोलीस स्टेशनला टाळ्या लावा. कर्जत पोलीस स्टेशन हाय हाय. कर्जत पोलीस स्टेशन हाय हाय. अरे सिनियर पी आय नवीन आता तुम्ही